स्वराज्य मित्र मंडळाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उदंड प्रतिसाद। उपस्थितीत मान्यवरांकडून स्वराज्य मित्र मंडळाचे कौतुक। जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मुलींची बाजी। खोपोलीत सर्व विद्यार्थ्यांना एक आपल्या हक्काचे व्यासपीठ व एक चांगला युवक घडावा तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्वराज्य मित्र मंडळाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने दिनांक जानेवारी 26 रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। खोपोली नगर परिषद शाळा क्रमांक 6 मोगलवाडी येथे वक्तृत्व स्पर्धा पार पडली। सालाबाद प्रमाणे यंदाही स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून याही वर्षी 16वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। स्वराज्य मित्र मंडळाच्या वर्धापन दिन निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला। सदर स्पर्धेत जिल्ह्यातील 166 स्पर्धकांनी भाग घेतला। या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष किरणजी ठाकरे, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोनपा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, भारतीय जनता पार्टी खोपोली महिला अध्यक्षा अश्विनी अत्रे, आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी नगरसेवक किशोर पानसरे, माजी नगरसेवक मनीष यादव, मोगलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर देशमुख, रवींद्र म्हात्रे, श्याम म्हात्रे, कल्पेश लवंशी, रमेश निकम, पत्रकार किशोर साळुंके, प्रशांत गोपाळे, संदीप ओवाळ, सारिका सावंत, संतोषी म्हात्रे, योगेश वाघमारे, समाधान दिसले, रवींद्र मोरे, जायवंत माडपे, मनोज कळमकर व खोपोलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेत गट क्रमांक 1 ते 4, प्रथम क्रमांक कार्तिकी मंगेश माळी चौक, द्वितीय क्रमांक चांदवी सदानंद खैरे, खोपोली, तृतीय क्रमांक हर्षिता अनंत खांडेकर पनवेल, उत्तेजनार्थ काव्या अनिल घाडगे चौक, उत्तेजनार्थ अंश अरुण दिवेकर, खोपोली। गट क्रमांक 5वी ते 7वी, प्रथम क्रमांक आविष्कार प्रकाश शेजवळ खोपोली, द्वितीय क्रमांक तनिष्का प्रदीप देशमुख खोपोली, तृतीय क्रमांक शरीर सचिन वारे खोपोली, तृतीय क्रमांक आराध्य शेखर पाटील पोयनाड, उत्तेजनार्थ निधी शैलेश गंभीर, खोपोली। गट क्रमांक 8वी ते 10वी, प्रथम क्रमांक तन्मय प्रदीप देशमुख, खोपोली, द्वितीय क्रमांक सिद्धी श्रीकृष्ण आगाशे खोपोली, तृतीय क्रमांक वर्धा मदन ओक खोपोली, उत्तेजनार्थ आदिती विलास भोईर पनवेल, उत्तेजनार्थ खुला गट, प्रथम क्रमांक प्रथमेश धायगुडे खोपोली, द्वितीय क्रमांक अंकिता खांडिलकर खोपोली, तृतीय क्रमांक रोशनी सावंत पेण, उत्तेजनार्थ रोहन देशमुख महाड, उत्तेजनार्थ हरिभाऊ खरात पनवेल। वरील स्पर्धेत एकूण 166 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले। आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, भारतीय जनता पार्टी खोपोली महिला अध्यक्षा अश्विनी अत्रे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा देशमुख, अनिता धाईजे, कार्यकर्ते प्रभाकर देशमुख, विक्टर अकॅडमीचे संचालक ऋषिकेश गोसावी सर, सामाजिक कार्यकर्ते रमेश निकम, अनिल बोभाटे, कल्पेश लोवंशी, अमित पाटील, प्रवीण चितळकर, प्रल्हाद अत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राध्यापक नन्नावरे सर, अजय भोईर सर, विशाल उशिरे सर, सुधाकर भट सर, पोटे सर, ओंकार खंडागळे सर, निखिल थरकुडे सर, अविनाश मोरे सर, चेतन मोहिते सर यांनी काम पार पाडले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, श्री आकाश क्षीरसागर, श्री प्रवीण पवार, सुनील पाटील, योगिता पवार यांनी भरपूर मेहनत घेतली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा प्रदीप देशमुख व आभार सुनील जाधव यांनी केले।